मोर्चाला परवानगी नाकारल्याने जन आक्रोश मोर्चा रोखला. संजय शर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्ते ताब्यात. नंदुरबार शहरात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वाजेच्या सुमारास मोठा मारुती संजय स्मृती मंदिर परिसरात मोर्चेकरी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने जमा होऊ लागले. मोर्चाच्या आयोजनामुळे परिसरात सकाळपासूनच उत्सुकतेचे वातावरण होते. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान जिल्हा पोलीस प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारल्याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. तरीही अनेक कार्यकर्ते नियोजित ठिकाणी पोहोचले. परिस्थिती बिघडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलिसांनी मोर्चा पुढे जाऊ दिला नाही. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे संजय शर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतले. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौक, संवेदनशील ठिकाणे आणि मोर्चाच्या नियोजित मार्गावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर नियंत्रणात ठेवली. दरम्यान या घटनेची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती. मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले. तर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई केल्याचे सांगितले. या प्रकरणाबाबत आयोजक आणि पोलीस प्रशासनाकडून अधिकृत भूमिका समोर येण्याकडे सर्वांचे लक्ष लागले. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट.